पाहिजे कालवडी? कालवडी जातीला चांगल्या पाहिजे, जातीला चांगली म्हणजे काय? पक्क्या ब्रीडच्या, हा. चांगल्या ब्रीडच्या पाडे आपल्याला घे, त्यासाठी आलोय मी. बाजारात येते त्या चांगल्या ब्रीडच्या कालवडी? आलत्या बऱ्यापैकी, पण काय काय त्यातले विकले गेले सकाळ सकाळ. बर, काय अजून आहे काय रेट चालू आहे चांगल्या ब्रीडची? जर एक 10 महिने कालवड घ्यायची असेल शेतकऱ्याला तर किती पर्यंत सुटेल? काय 30-35 हजार रुपये लागते. 35,000 मिळते. बरं, आणि बाकी म्हणजे आता नव्या शेतकऱ्यांनी कशात काम करायला पाहिजे? आता गुराचा दर पण ज्यादा आहे, मग हे झाल्या काय, बर, त्यामुळे कालवडी घेऊन जरी काय केलं तरी पण आता चालतं. गावाला अडचण येते बऱ्यापैकी असं म्हणते लोक. चेक करूनच घ्यायचे ना घेताना, पिशव्या वगैरे चेक करून घ्यायचं. बरं, तुमच्याकडे किती गाय आहे मला? घरी आपल्याला 40 गाय येते. 40 गाय द्या. होय, गाव कुठलं? गारडे. शेतकरी मित्रांनो नमस्कार, माझे नाव दीपक गोडसे आहे आणि कृषी कट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजपासून आपलं नाव सांगायला चालू करतोय मी. तर शेतकरी मित्रांनो, काय आहे, सांगोला बाजारातील कालवडीचा रेट आपण प्रत्येक रविवारी टाकत असतो. प्रत्येक बाजार कालवडीचंच म्हणण्यापेक्षा शेळी मेंढी बोकड बाजार, HF गायचा बाजार, म्हैस बाजार, खिल्लार गाई बाजार, खिल्लार बैल बाजार आणि विशेष करून नव्या उद्योजकासाठी ज्याचं बजेट कमी आहे अशा शेतकऱ्यांसाठी कालवडी देखील आपण दाखवतो. त्यामुळं व्हिडिओ आपले संपूर्ण बघत जावा. थोडे थोडे करून 1-2 दिवसात आपले 6-7 व्हिडिओ असतात, 7-8 व्हिडिओ असतात चॅनलवर. पूर्ण सांगोला बाजार जर बघायला असेल तर 7-8 व्हिडिओ जर बघितलं तर तुम्हाला चालू मार्केटमध्ये काय रेंज चालू आहे, पाड्या कशा मिळते, त्या गाई कशा मिळते, त्या ही संपूर्ण माहिती आपल्याला घर बसल्या त्या ठिकाणी माहिती मिळून जाईल. आपण बऱ्यापैकी आसपासची किंमत शेतकऱ्याकडून किंवा व्यापाऱ्याकडून काढून घेत असतो. म्हणजे एखादी कालवड जर समजा 25,000 सांडली तर त्याची योग्य किंमत काय होईल या हिशोबाने आपण द्यायला का म्हणून माहिती घेतोय. त्यामुळे तुम्हाला घर बसल्या आहे ती संपूर्ण माहिती मिळते. तर जास्तीचा वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करू. लाईव्ह व्हिडिओ बघण्यासाठी कृषी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. 80% लोक नॉन सबस्क्रायबर बघतात आणि 20% सबस्क्राईब केलेला आहे. असं काही करू नका, कारण यूट्यूब या क्षेत्रामध्ये पैसे मिळवायचं म्हणजे वाघाच्या जबड्यातनं त्या ठिकाणी दात काढल्यासारखा किंवा त्याच्या जबड्यातनं घास काढून घेतल्यासारखा आहे. अतिशय प्रचंड कडक नियम निघाले यूट्यूबला. जरा जरी इकडला तिकडला व्हिडिओ पडला का स्ट्राईक पडते, चॅनलच बंद पडतो, अर्निंग बंद होते. साधारण 2-3 महिन्यानं 5 ते 10 हजार रुपयाची इन्कम होईल. त्यामुळे काय लय फार पैसे मिळत नाहीत. इन्कम काय कोण सांगत नाही तरी देखील मी डायरेक्ट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळं पैशाचा विषय द्या सोडून आपल्याला हा छंद आहे, आवड आहे, त्यामुळे ह्या गोष्टी करतोय आपण. त्यामुळे व्हिडिओ पात्र शेवटपर्यंत बघा, सबस्क्राईब करा, तेवढीच ऊर्जा आणि आपल्याला हे मिळून जाईल. जास्तीचा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी आहे मामा, गाव कुठला आहे बाया? पंढरपूरचा आहे. किती किंमत सांग? 40,000. कुठल्या ब्रीडचं वास पिल्लू आहे? HF आहे. HF किती टक्क्यातलं काय सांगता येईल? 85-90% आहे. किंमत 40,000. द्यायची किंमत 35ला देऊ. 35ला देऊ. दात लावला आहे? नाही. आदत पिल्लू मित्रांनो, पॅचला चांगला आहे, शेतकरी जवळ आहे, चांगलं सांभाळायला मुक्त वाट्याला आहे. हा. तर चांगला आहे, टॉप क्वालिटीचं वासरू आहे. 35,000 मालकाने लास्ट किंमत सांगितली. आपण जवळपास आता बाहेर कुठपर्यंत जाते बघू. 25 पर्यंत सुटेल. 25-27 नाही 30ला मागली. 30ला मागितलंय काय? मग किती तिच्यावर आलं तर देणार आहे? होय. कोणाला पाहिजे असेल तर मालकाला कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे. मोबाईल नंबर सांगा मला. 9657 9657 25-11-19. ठीक आहे, धन्यवाद मालक. कुणाला जर पाहिजे असेल कालवड तर ही शेतकरी यांचा नंबर आपण दिलेला आहे. ही जरा चांगल्या टॉप क्वालिटी, आता बऱ्यापैकी कालवडी बाजारात हलक्या आहे त्या बरं का. चांगल्या बघून आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया. तुमचे किती महिन्याचे? 9 महिने. काय किंमत सांगता येईल? 20,000. शिंगाई दी माल गेला हो. बर, जाळत नाही का हो? पाप करायचं नाही कशामुळे? पहिल्यापासून जाळत नाही. सगळ्या शिंगटे आहे. बर, चांगली गोष्ट आहे. ह्यांचं म्हणणं आहे शिंग जाळत नाही आपण. काय द्यायची किंमत काय होईल? काय जरा मार खाते मग हो. काय होईल द्यायची लास्ट किंमत? तुम्ही मागा 15-16 पर्यंत होईल. नाही, मोबाईल नंबर द्या तुमचा. मोबाईल नंबर 72-18 72-18 12-82-63. 12-82-63. शेतकऱ्याजवळ कालवड आहे, जाती गोटीतला आहे. ह्याच्या आईनं दूध किती दिले? 10 लिटर दूध दिलेलं आहे. अगदी सामान्य शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे संपूर्ण माहिती दिलेली आहे. कुणाला पाहिजे असेल तर गोट्यावर देखील 1-2 कालवड आहे असं यांचं म्हणणं आहे. संपूर्ण साधून घेऊ शकता. धन्यवाद मामा. तर चला पुढील आपण गाई दाखवूया. ती एक लांब सडक गाय आहे, बघू शकता. तुमचं आहे का गाव आहे का? किती महिन्यात? 4 महिन्यात तपासून भेटेल आहे? तपासून मिळेल आहे? काय सांगता किंमत?
40 सांगतो. 4 महिने गाभण 40 दाताला कसं पहिल्यांदा वाटायला लागले. पहिल्यांदा आहे ना. किती किंमत फायनल? काय 35 आलं तर दे. 35 आलं तर दे. शेतकरी आहे ना तुम्ही? बरं शेतकऱ्याजवळ जे मित्रांनो बघू शकता. दाताला कसं सांगता येईल का? दाताला साय दात आहे म्हणजे सायदा तेन पहिल्यांदा 4 महिने गाभण आहे. गाभ तपासून मिळेल. कालवड मोठ्या मापाचा आहे. 9-10 लिटर दिल की दूध. 5-7 तर देईल. 5-7 देईल. येईल आता गाभण आहे 4 महिने. 5-7 तर धरून चाला 5-7 लिटर. मोबाईल नंबर सांगा तुमचा. नाही का? जर समजा बाजारात नाही विकली जर घरी नेली तरी सुद्धा जर गाभण आहे आपली गाय त्यामुळे फोनवर कोणाला पाहिजे असेल तर घेतील म्हणून नंबर पाहिजे होता. ठीक आहे चालेल धन्यवाद. तर मोबाईल नंबर सांगता येणार नाही म्हणते. बघू शकताय बाजार. तर साधारण कालवडी राहिली त्या हलक्या बाजारात घुसायला जरा उशीर झाला आपल्याला. त्यामुळं व्यापाऱ्यांची कालवडी जाऊ नका असे एका मित्राची कमेंट आली. बघू आपण इथे चांगला आहे कोणाचा. तुमचा आहे काय? कोणाची इथे हे तुमची आहे पार्ट्या काय येते काय घ्यायला जाऊ असं आहे काय? कालवडी घ्यायला कुठून आलाय मालूक तुम्ही? गारडी. गारडी. बरं कालवडीत काय बघायला पाहिजे? काय बघून घ्यायच्या कालवडी? कालवडी जातीला चांगल्या पाहिजे. जातीला चांगली म्हणजे काय? पक्क्या हां ब्रीडच्या हां. चांगल्या ब्रीडच्या पाडे आपल्याला घे त्यासाठी आलोय मी. बाजारात येते त्या चांगल्या ब्रेडच्या कालवडी. आलत्या बऱ्यापैकी पण काय काय त्यातले विकले गेले सकाळ सकाळ. बरं काय अजून आहे काय रेट चालू आहे? चांगल्या ब्रेडची जर एक 8-10 महिने कालवड घ्यायची असेल शेतकऱ्याला तर कितीपर्यंत सुटेल? काय 30-35 हजार रुपये लागते. 35,000 मिळते. बरं आणि बाकी आहे म्हणजे आता नव्या शेतकऱ्यांनी कशात काम करायला पाहिजे? आता गुराचा दर पण ज्यादा आहे मग या झाल्या काय बरं त्यामुळे कालवडी घेऊन जरी काय केलं तरी पण आता चालतं. गाभण अडचण येते बऱ्यापैकी असं म्हणते लोक. चेक करूनच घ्यायचे ना घेताना. पिशवा वगैरे चेक करून घ्यायचं. बरं तुमच्याकडे किती गाय आहे मला? घरी आपल्याला 40 गाय येते. 40 गाय आहे का? होय गाव कुठलं? गारडी. गारडी. मग तुम्ही आतापर्यंत मग 40 गाय ब्रीडवर काम करून कालवडी नाही टाकली. ब्रीडचं कामच केलं ना अजूनपर्यंत. हं. हाईज आपल्या हाईज चालू आहे त्या घरच्या. मग घरी गाय भरवताना कसले कटलं भरवत आहे आपलं साधं भरवलं होतं आपण ब्रीडच्या पण बऱ्यापैकी आपल्याला खोंडच झाले या सीझनला. असं आहे का? त्यामुळं बाजारात कालवडी उचलायचं त्यामुळे चाललंय. कालवडी घ्यायसाठी आलोय मी. बरं, दूध किती जाते मला तुमचं? दूध 400 लिटर आहे. 400 लिटर 2 टायमाला. 40 गायचा दांडगा अनुभव असणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्याला कालवड कशी असावी कोणत्या प्रकारची घ्यावी याची माहिती दिलेली. धन्यवाद दादा. तर कुणाला कालवडी घ्यायची असतील तर असा हा फुकट अनमोल सल्ला दिलेला आहे मालकाने. तर बघू शकताय बाजार कसा भरलाय मित्रांनो. कसा आहे बाजारात कालवडी कमी आहे आणि आपण एखाद्या शेतकऱ्याबद्दल माहिती काय विचारतोय तर व्हिडिओमध्ये बोलताना काही शेतकरी बऱ्यापैकी जरा त्याला भारी वाटतं चांगली माहिती सांगतात ना त्यामुळे त्यांच्याकडून घ्यायची. गाव कुठला मामा? कुर्डवाडी. इथले किंमत काय सांगताय घ्यायची कालवडाची? 30,000. 30,000. दात लावला नाही ना? नाही आदत आहे. बर काय होईल का कमी जास्त? घरचा आहे विकत आणले व्यापार आहे? बर घरचं कालवड आहे मामा. मामा शेतकरी आहेत आणि आईनं दूध किती दिले? 11-12. 11-12 पट्टीतला आहे. ठेपा कास बीस करणार आहे? नंबर बरं काय द्यायची लास्ट किंमत काय? लास्ट 25-26 हजार. विचारत होईल नाही काय? नाही कालवडी मागल्या काय जरा? मग काय गेल्या बाजारात कमी होतं जरा. नाही मागले ते कशामुळे मामा? आता काय दुधाचं मार्केट हे हालल म्हणून लोक आता हे करायचे ना. बरं की काय व्हायला लागले बाजारात कुठलं की हालचाल होते है का नाही? किती काय आहे तुमच्याकडे? 14 आहे त्या. 14 द्या. मग पाड्या ऐकून कसं गाय आजची पाडी उद्याची गाय म्हणते ती? अडचणी शेतकऱ्याचं काय असतं. होय अडचण आली काय? बरं बरं. मामाचं म्हणणं आहे की अडचण आल्यामुळे कालवड विकतो नाही तर जाती कोणता शिंग जाळलेला आहे चांगलं सांभाळलेला आहे. फायनल द्यायची 25,000 द्या. मोबाईल नंबर 90 हा 75 हा 35 हा. 81 25. ठीक आहे धन्यवाद मालक. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो बारकी पिली आहे तिथं. ओ कोणा गेली तुमची ते किती महिने आहे ती बा? ती तिन्ही पण 2 महिन्याची आहे ती. 2 महिने दूध पाजून शिंग जाळली नाही ती काय? नाही त्याला नाही ना. किती सांगताय? नुकसान कोण ही म्हणते की कोण मग ही किंमत करत औषधी येडी. चल ओ बाय एक मिनिट हा. किंमत किती सांगताय? हा? 16,000 सांगितले. 16,000. लईच बारके आहे एक जरा इकडे शिंग हे केलेलं नाही ते नाही शिकवण्यात झाली लई होती किंमत. कमी जास्त करून देऊ. किती पर्यंत? 14 बोलतो. ते 10 पर्यंत तिने सुटाय नाही ते? नाही नाही का? लईच लहान आहे देऊ म्हणून म्हणलं.
कारण यांना नेऊन लई सांभाळावं लागणार आहे नाही, शेतकऱ्याला परत वासर जाती गुत चांगली आहे ती शिंग फक्त जाळा आली ती आता नाही पुढे गेली जाळा पुढे गेली नाही जळती नटानं जळती नटानं लय पुढे गेलो काय किती महिने म्हणला दोन तीन महिने येते मग जळतील चालते तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या 8007 3007 41. घरचे ते व्यापार येते घरचे आहेत आपले तुमच्या घरचे हा. ठीक आहे धन्यवाद भाई शेतकरी मित्रांनो तर कुणाला कालवडी वगैरे घ्यायचे असतील तर या बाजाराला व्हिजिट करू शकता फक्त लवकर या चांगल्या ब्रीडची क्वालिटीची कालवडी मिळते नाही उशीर केला काय जरा हलका माल राहतो व्हिडिओ इथेच थांबवा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा धन्यवाद